यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामताम्। जय बोलो पूज्य पादाचार्य भगवान की जय। योग्य उपादान योगेन दृशदः स्वर्णतामता। फक्त परिणामांची विशुद्धी करायची। संकलेशाचं फळ असतं ते उलटं मिळतं। जितके विशुद्ध परिणाम करणार ना तेवढ्या निमित्तामध्ये आपल्याला चांगलं फळ मिळतं। एक्सपिरियन्स करायचं। क्लेश केल्याने आत्मज आला का? विशुद्धीने आला ना आत्मज। कसं? बरं, मी एक दोन वाक्य सांगणार आहे तुम्हाला। त्यामध्ये उपादान काय आणि निमित्त काय सांगायचं। म्हणजे उपादान समजते आता आपल्याला। उपादान इन द सेन्स कार्याचा कर्ता किंवा सहज शक्ती, जे काय होणार आहे घडणार आहे ते त्या रूपाने तो असतो तो उपादान। आणि निमित्त काय असतं? कार्याच्या अनुकूल जे परिणमन करतं त्याला निमित्त म्हणतात। तर आपण बघितलं होतं रोटली केली तर उपादान कोण, निमित्त कोण? कणिक हे उपादान आहे आणि स्त्री ते काय पोलपाट लाटणं गॅस वगैरे हे सगळं निमित्त आहे। तसं एक दोन चार उदाहरणं तेव्हाच काढली होती, खरं तेव्हाच सांगणार होते पण राहिलं। बरं सांगा की धंद्यामध्ये तुम्हाला धनलाभ झाला, उपादान काय निमित्त काय? बर, बोल की मी नाही म्हणत। हां, काय उपादान? माझ्या अंतराय कर्माचा नाश किंवा अंतराय कर्माचा क्षयक्षम म्हणा त्याच्या निमित्तात, किंवा काय म्हणायचं साता प्रकृतीचा उदय त्याच्या निमित्तात मला आय झाली। धन मी कोणाचं तोडलं होतं म्हणून मला मिळालं नव्हतं, आज मिळालं म्हणजे माझ्या अंतराय कर्माचा नाश झालाय। म्हणून त्या अंतराय कर्माचा नाश म्हणून मला धनाची प्राप्ती झाली। हे माझं ॲक्च्युली कर्मात पण नाही लावायला पाहिजे, कर्मसुद्धा निमित्त आहे, पण ठीक आहे भाव म्हणा जीवाचे। आणि बहिरंगामध्ये ज्याच्या निमित्तात झालं तो निमित्त। ठीक आहे। तसं शरीरात रोग झाला, उपादान काय निमित्त काय हो? काय ते सांगायचं। सगळीकडे तर परिणामच आहे की, पण काय भाव असे, जसं आपण लावलं ना चार गतीत जाण्यायोग्य भाव, कुठले भाव आहेत की जे उपादान आहेत? बर, म्हणजे मला रोग झाला तर त्याच्यात उपादान काय आणि निमित्त काय हो? बोल ऋषभ, समजलं ना काय म्हणलं? उपादान म्हणजे ज्याच्यात कार्य झालं तो स्वतः करता त्याला म्हणायचं उपादान। आणि निमित्त कशाला म्हणायचं? हां, मग तिथं पण कर्मांचा उदय आहे ना ॲक्च्युली। मग ते कुठल्या कर्मांचा उदय त्याच्या अनुसार आपले परिणाम आहेत। जसं आता तू म्हणल्यास का कुठल्या रोगीची निंदा केली, त्याची सेवा केली नाही, जे काय असेल ते, तर त्या रोगाच्या योग्य आपण केलेले भाव ते झाले ते उपादान कारण। आणि निमित्त काय? बर, व्हायरल। हां, आवाज ब्रेक होतोय। बर, म्हणजे बाहेरचं नोकर्म घ्यायचं की जे काय तुम्ही चुकीचं पथ्यकारक असलेलं गोष्ट खाल्ली किंवा काश्मीरला गेला तर काय होतं हो? रोग होते का?
रोग नाही, मुक्तच होते रोगातनं, सगळ्या रोगातनं मुक्त होते. थंडीच्या दिवसामध्ये थंड प्रदेशात गेला तर रोग झाला, उष्णतेमध्ये उष्णतेचा रोग झाला. म्हणजे वातावरण पण एक निमित्त म्हणा बहिरंगामध्ये. तर शरीरात रोग झाला, ह्याच्यामध्ये उपादान आपले परिणाम आहेत आणि निमित्त रूपाने तशा कर्मांचा उदय म्हणा किंवा त्या जीवांचा संपर्क म्हणा, जे काय बॅक्टेरियाज वगैरे आपल्या शरीरामध्ये आले त्याच्यात. सिंहाला सम्यक दर्शन झाले, उपादान कोण, निमित्त कोण? सिंहाचा जीव असं नाही म्हणायचं. आता आपल्याला माहिती की आता का सम्यक दर्शनाचं उपादान कारण कोण आहे? सम्यक दर्शनाचं उपादान कारण, उपादान म्हणजे काय भैया? ज्याच्यात कार्य घडणार त्याला म्हणायचं उपादान. जसं आता एक्झाम्पल सांगितलं, काय रोटली केली तर रोटली हे कार्य कणकीत झालं म्हणून कणिक हे त्याचं करताय, आणि मग बहिरंगात जे काय ज्यांनी बनवली, जे काय त्यात वापरलं ते सगळं निमित्त आहे. तसं सिंहाच्या जीवाला सम्यक दर्शन झालं, ह्याच्यामध्ये उपादान कोण, निमित्त कोण? बर, चारण मुनी जे काय दोन भेटले त्यांचा उपदेश निमित्त. अजून सिंहाचा जीवच्या पुढे जावा की अजून अजून काय उपादान कारण? काय झालं? मला आवाज येईना का? तुमचा आवाज ब्रेक व्हायला का? एकाचा बी आवाज नीट येईना. क्षय म्हणू नका, अजून आहे की तिथं उपशम दर्शनाला निमित्त उपशम. उपशम पहिलं सम्यक दर्शन झालं तर उपशम झाला त्या 7 कर्म प्रकृतींचा, पण हे सुद्धा निमित्त आहे. उपादान सांगा, उपादान. निमित्त, हे पण निमित्त आहे. उपादान काय? श्रद्धा गुण म्हणायचा. हो, कारण श्रद्धा गुणाचं परिणामन आहे ना सम्यक दर्शन. हे जीव ठीक आहे की आता सिंहाचा जीव हे स्थूल झाला, अजून पुढे जावा. सम्यक दर्शन ज्ञान गुणात होत नाही, चारित्र्य गुणात होत नाही. या अपेक्षेने म्हटलं की मी श्रद्धा गुणातच होतं म्हणून श्रद्धा गुण हे उपादान कारण म्हटलं. श्रद्धा गुण जो आहे तो उपादान कारण आहे. आणि मग बहिरंगामध्ये निमित्त काय काय घेतलं? त्या 7 कर्मांचा उपशम, त्या मुनींचा उपदेश. सचिन भैया वही देऊ का? काय काय लिहिलात का आता? काय सांगितले ते? उपादान काय आणि निमित्त काय? तर अजून एक उदाहरण सांगितलं. अंजन चोर मोक्षाला गेला, उपादान काय, निमित्त? हो, तत्समय की योग्यता म्हणा, क्षणिक उपादान झालं ते. बरोबर आहे की श्रद्धा गुण हे त्रिकाली उपादान आहे आणि त्या समयातच सम्यक दर्शन झालं हे त्याची योग्यता, क्षणिक उपादान म्हणायचं. चालतंय. अंजन चोराला मोक्ष झाला, सांगा उपादान काय आणि निमित्त काय? धनश्री काकी आणि सचिन भाई सांगणार आहे. इथे श्रद्धा गुणाचे पर्यायच नाही. मोक्ष झाला, मोक्षात कशाला श्रद्धा गुण येतोय? अच्छा, स्वभाव परिणामन, जीवाच्या गुणांचा स्वभाव परिणामन आणि बहिरंगामध्ये 8 कर्माचा क्षय. बरोबर. काय म्हणलं? आपल्या परिणामांची इतकी विशुद्धी प्रगट झाली की सगळे बंधन तडतड तुटले आणि 8 कर्मांचा क्षय झाला. तर ही अंतरंग विशुद्धी झाली उपादान कारण, आणि बहिरंगामध्ये त्या 8 कर्मांचा क्षय हे झालं निमित्त कारण. तुम्ही सगळे संसारी आहात का? सांगा उपादान काय, निमित्त काय? 8 कर्मांचा क्षय. काय सचिन भैया? संसारी का आहात? उपादान काय, निमित्त काय? उपादान म्हणजे मी केलेले भाव आहेत. संसारात फिरायचे भाव केलाय, विभाव परिणमन करतो, कषाय आदी भाव करतो, जे काय मोह रागद्वेष परिणाम करतो, शरीराला मी मानतो. हे सगळं कारण काय आहे? आपले भाव हे उपादान कारण आहे. म्हणजे तुम्हाला संसारी बनवणारे तुम्हीच आहात, बाहेर दुसरं कोणी नाही, म्हणून उपादान समजून घ्यायचं.
काय मला दुःखी बनवणारा, संसारी बनवणारा, परिभ्रमण कळवणारा कोण आहे? मीच आहे. मग हे उपादान समजल्यावर पराला दोष द्यायला जाणार नाही. कोल्ह्याचा जीव कुठलं व्रत पालन केलं होतं? रात्री भोजन त्याग. कोण झाला मरून? प्रीतिंकर राजकुमार झाला. ठीक आहे, मध्ये बहुतेक देव होऊन आला असेल तर, पण कोल्हा मरून प्रीतिंकर राजकुमार झाला. उपादान काय? निमित्त काय? का? व्रताचं पालन केलं, हे बहिरंगातनं पालन केलं, हे झालं निमित्त. पण ते पालन करण्याचे भाव आहेत ना, उत्कृष्ट भाव त्याचे तेवढे. कुठल्याही रीतीने त्याच्यामध्ये दोष न लागावं असं त्यांनी जे पालन केलं, ते भाव ठेवले ना, त्या भावाचं कारण की त्या तिर्यंच गतीचा अभाव झाला आणि मनुष्य गती तर मिळालीच, पण राजकुमार झाला आणि तद्भव मोक्षगामी झाला. प्रीतिंकर राजा मोक्षाला गेले त्याच भवातून. म्हणून सांगितलं असं सगळं का मिळतं, कधी मिळतं. जी काय पर्याय मिळाली ती आपण स्वतः मिळवलेली आहे. जसं तुम्हाला वाटतं धन मी कमवलं, बरोबर आहे का चुकीचं आहे? धन कोण कमवतं? कमवू शकत नाही, बस ते दुसऱ्याकडनं इथं आलंय एवढंच. त्याची परिणती आहे ती सुद्धा. तुम्हाला वाटतंय कमवतो मी, कमवून दाखवा बघू. आज आत्ताच्या आत्ता लाख रुपये कमवा बघू. दाखवाल पण तुम्ही, काय सांगता येत नाही. म्हणजे मी कमवतो हे म्हणलं ना, मग परवा उदाहरण दिलं होतं की त्या लहानाला मी मोठं केलं, असं तुम्ही जर म्हणाल, बरोबर आहे का चुकीचं आहे? का असं तू म्हणतोय? तुझे आई वडील कसं म्हणणार? आम्ही तर सांभाळून मोठं केलंय, पालन केलंय, त्याचं किती निगा राखली आहे, त्याला मी मोठं केलं. मग तिथे त्यांनी सांगितलं हुकुमचंद महाराजांनी प्रवचनमध्ये, जर तुम्ही करता बनलाय तर त्याला एका वर्षात 25 वर्षाचं बनवा. काय बनव बघू? किती वर्षाचं बनायचं आहे? अद्विका भैयासारखं मोठं मोठं. मग त्याला मी बनवणारा असतो तर इतकं मोठा बनायला पाहिजे. जाऊ दे, त्यांनी सांगितलं 12 वर्षात 13 वर्षाचा बनवा. ते सुद्धा तुम्ही करू शकत नाही. एक दिवस मागं पुढं करून दाखवा, नाही करू शकत. मग करता का बनताय? म्हणून सांगतायत की कुठलंही कार्य ज्याचं त्याचं स्वतःमध्ये परिणमन चालू आहे, आपण मात्र ज्ञाता आहोत. म्हणून हे उपादान निमित्त काय? कोणाचं? कोल्ह्याचा जीव मरून प्रीतिंकर राजा झाला, निमित्त काय? मग तेच ना, बहिरंगामध्ये त्यांनी रात्री भोजन त्यागाचं व्रत पालन केलं ना, शरीराच्या द्वारे, क्रियेच्या द्वारे. ती क्रिया झाली शरीराची निमित्त आणि त्याचे परिणाम झाले अंतरंग उपादान कारण. तर कोणाची स्टोरी बघत होतो आपण? ऋषभ सेन मुनी. कोण होते? कोणाचे पुत्र? प्रद्योत राजाला काय झालं होतं? बोला पटापटा, तुम्ही सांगणार आहे झालेली गोष्ट. राजा हत्तीवरून चाललेला, हत्ती उसळला, जंगलात चुकला आणि तो असताना म्हणजे त्याची वेळ हालत झाली. ठीक आहे. मग त्याचे सगळे, मग तो एका जिनदत्ता नावाच्या मुलीला भेटले. ते पाणी गेलं की जिनदत्त राजा, जिनदत्ताशी विवाह झाला तिचा. शॉर्टमध्ये सांग, चालतंय. पाणी बिणी दिलं, राहू दे. मग नंतर जिनदत्ताला स्वप्न पडलं, तिला तो पुत्र झाला, त्याचा बैल बघितला, त्याच्यावरून त्याचं नाव ऋषभसेन ठेवलं. म्हणजे तिला स्वप्न पडलं की बैल आपल्या तोंडात मुखात प्रवेश करतोय आणि त्या स्वप्नाचं वरून त्याचं नाव ठेवलं गेलं ऋषभसेन. पुढं मग त्याची पण भाव वैराग्याचेच होते लहानपणापासून. म्हणजे आई वडिलांनी त्याच्यावर असे संस्कार केले होते जेणेकरून लहानपणापासून त्याला धर्माच्या प्रति प्रीती होती. मग प्रद्योत राजा आणि ते दोघं पण महाराजांचा उद्देश, दोघंच नाही सगळे गेले होते. सगळेजण घरातले. काय झालं, कोणीतरी मुनी भेटले तर मुनींचा उपदेश ऐकायला म्हणून गेले होते आणि त्या मुनींच्या उपदेशात अशी शक्ती की 8 वर्षाचा तो वृषभसेन, त्याला त्या उपदेशाच्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आणि त्यांचा उपदेश इतका इफेक्टिव्ह म्हणायचा की
प्रद्योत राजाला वैराग्य झालं आणि त्यांनी दीक्षा घेण्याचे परिणाम केले. मग दीक्षा घ्यायचं म्हणल्यावर मुलाला राज्य द्यायला पाहिजे, म्हणून ते मुलाला समजावून सांगत होते की तू राज्य कर, मी दीक्षा घेणार आहे. म्हणा बघू सचिन भैया, काल नाव काढलं होतं तुमचं, आम्ही ऐकलं का तुम्ही? नाही. हां, तर काय सांगितलं, किती छान वक्तव्य घेतले दोघांचं माहिती का, पिता आणि पुत्राचं. एकदा आम्हाला दाखवा की दोघं करून. पिता म्हणतो तू आत्ताच दीक्षा घेऊ नको आत्मज, मी घेतो पहिला मग तू घे, असं म्हणायचं. काय म्हणणार, तू घेतो तर घे जा, मी अजून तर घेणार नाही. ऋषभ कुठे आहेत पप्पा, बोलो. तर पुत्र म्हणाला की, म्हणजे पिता म्हणाले की हे विषय भोग आता मला भोगायचे नाही आहे, तर मी दीक्षा घेणार आहे, मी अमृतपान करायला चाललो, असं वडील म्हणाले. त्यावेळेस तिथं पित्या पुत्राला समजावून सांगतात की तू रडू नकोस आणि मला अंतराय करू नकोस, मला जाऊ दे. मग पुत्र तर स्वतःहून म्हणतो तुमच्या वैराग्याला माझी अनुमोद नाही. म्हण आत्मज, जावा तुम्हाला कुठं जायचं आहे, मी पण आलोच, मी सांभाळतो म्हणू नको दुकान, मी पण विरक्तच आहे. तुम्ही अमृत प्यायला चालला आणि मला का विष पाजवताय, असं तो म्हणतो. जर यामध्ये सुख नाही तर मी काय याला स्वीकारू. मग उदाहरण काय दिलं होतं, पिता म्हणाले तू अजून लहान आहेस. किती वर्षाचा आत्मज, तू किती वर्षाचा रे, तू 8 वर्षाचा कुठे, 18. होय, आणि ऋषभ 16. बरं, म्हणजे डबल झालं की त्यांच्यापेक्षा, चालतंय आता पुढं जायला. मग तो पिता म्हणाले की तू अजून लहान आहेस. मग त्यावेळेस पुत्राने काय सांगितलं, जेव्हा तुम्ही घरामध्ये काय मिष्टान्न बनवत होता तर मला सगळ्यात पहिल्यांदा खाऊ घालत होता, मग कधी तेव्हा मला माझं वय विचारलं का तुम्ही? तेव्हा तर सहर्ष सगळं खाऊ घातलं, सगळ्याचा प्रयोग माझ्यावर केला पहिल्यांदा, असं म्हणायचं होतं. तर पिता म्हणाले की कारण सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट तर तुलाच पहिला द्यायला पाहिजे म्हणून देत होतो. मग पुत्र म्हणाला ही तर अमृतपानाची वेळ आहे, तिथं तर मिष्टान्न तुम्ही मला पहिला खाऊ घालत होता, इथं तर अमृत मिळणार आहे मला, तर मी का मागं सरकू आणि इथं का वयाची अट मग, असं म्हणून तो पित्याला मनवतोय. पिता म्हणाले ठीक आहे घेतो म्हणलास तरी पण उपसर्ग कसं सहन करणार. काय असतं मुनिदशा म्हणजे ऋषभ, एकदा भोजन करायचं, अंतराय पाळून उभं राहून जाऊन चर्येला जाऊन, रोजचे पण आहार असतील तर काय प्रॉब्लेम नाही बरं का. उपास झालेल्याचा दुसऱ्या दिवशी आहार कसा हो, तेव्हाचे मुनी राहत होते जंगलमध्ये, जंगलातून जायचं नगरामध्ये चर्येसाठी, ते पण विधी धरून, कुठं विधी मिळाली तर नाही तर नाही, ठीक आहे कंपल्शन नसते, तुम्हाला जर शक्ती असेल तर विधी धरू शकता. पण समजा अंतराय आली, पुन्हा आहार नाही झाला, सगळे उपसर्गच की, कारण उदय आपले कसे येऊ शकतात. आज उपवास केलाय तर कर्मांची उदिरणा होऊन कदाचित लवकर परत अंतराय कर्म येऊ शकतं, म्हणून दुसऱ्या दिवशी अंतराय आली तर तिसऱ्या दिवशी कसं जाणार चालत. 8 वर्षाचा मुलगा, म्हणजे सगळे एक त्याला ग्रॉस आयडिया देत आहेत, तू उपसर्ग सहन करू शकणार नाहीस. मग काल सांगितलं सगळं जंगलामध्ये हिंस्र पशु असतील, काय ऊन वारा पाऊस तुला सहन होणार नाही, तुला चालता येणार नाही, झोपणार कसं सगळ्या पथरीली जमिनीवर, सगळ्या प्रकारांनी सांगितलं पित्याने. पुत्र म्हणाला मला उपसर्गाचे भय नाही. मग त्याची दृढता बघून दोघांनी पण दीक्षा घेतली. किती सहज, किती छान आयुष्यात, असं सहज त्यांनी झालं ना, काय त्रास नाही. म्हणून माताजी म्हणते की जो सरळ असतो ना तो मोक्ष मार्गस्थ लवकर होतो. ज्याच्यामध्ये कुटिलता असते, ज्याच्यामध्ये काहीतरी आत एक बाहेर एक असे परिणाम असतात, जो पराविषयी काहीतरी धरून ठेवतो किंवा काय म्हणायचं बोलतो एक, वागतो एक, करतो एक, अशी ज्याची वृत्ती असते त्याला अवघड आहे. म्हणून सरळ राहा तर कधीही जावा लवकर मोक्षाला जाणार. 8 वर्षाच्या मुलाबरोबर वडिलांनी दीक्षा घेतली. तिकडं माता पूनम रडत बसली होती. रडू नको पूनम. तो म्हणाला काय आता त्याचं तिचं रुदन बघून आत्मज काय म्हणाला, आता ह्याच्या पुढं मी दुसऱ्या मातेला रडवणार नाही, आता मी मोक्षालाच जाणार, मला कुठल्याही मातेच्या पोटात आता जन्म घ्यायचा नाही. मग असं वचन दिलं मुलाने आणि
विहार करून गेला. सांगितलं पुढं काय झालं होतं की हळूहळू दिवस गेले आणि त्यांची साधना वाढायला लागली. त्यांचं सगळं विशुद्धी पाहून, दृढता पाहून काय केलं आचार्यांनी, त्यांना एकल विहारीची आज्ञा दिली. आणि मग ते एक महिना उभारायचे ध्यानाला. जिथं पण जात होते ना ऋषभ, तर महिने असे ध्यानात असायचे. आणि मग संघाचा विहार होऊन पुढे गेला. आणि आता एक दिवस काय झालं की आता ते मोठे झाले होते. त्यांचं तेज प्रगट झालं होतं. त्यांची मुद्रा पाहून अनेकांनी जिनधर्म स्वीकारला होता. आराधना त्यांची पाहून सहजतेने प्रभावना होत होती धर्माची. असं जाऊन ओरडून बोलून सांगत नव्हते कोणाला धर्म करा, स्वीकारा. जसं मला इथं ओरडून सांगावं लागतं की धर्म करा, स्वाध्याय करा, ध्यान करा, प्रवचनला या. काय ऋषभ? तर तसं तिथं त्यांची आराधनाच प्रभावना होती. तर ते त्यांचं चर्या वगैरे पाहून त्या काळामध्ये बुद्धमती जास्त होते, बौद्धमती. तर अनेक बौद्धमती शिष्यांनी जिनधर्म स्वीकारला होता. म्हणजे इथं टर्निंग पॉईंट आहे त्यांच्या लाईफचं. काय झालं, अनेक बौद्धमतींनी त्यांना पाहून त्यांचं जीवन परिवर्तित केलं होतं. एका बुद्ध गुरुला हे समजलं की आपले सगळे शिष्य जिनधर्मी होत आहेत. आणि मग त्याला भय वाटू लागलं की उद्या कदाचित कोणी बुद्ध राहणारच नाही, सगळे जिनधर्मी होऊन जातील. म्हणून तो काय करतो, त्याला आता राग आला ऋषभसेन मुनींचा. त्यांची चर्या पाहायला तो गपचूप गेला जंगलमध्ये. जिथं ते बसायचे त्यांचं फिक्स्ड होतं. जिथं एका ठिकाणी ते कुठं शिळेवर वगैरे बसायचे ध्यानाला, एका जंगलाच्या एका कोपऱ्यात असायचे कुठंतरी. मग त्यांनी नजर ठेवून काय केलं, त्या बुद्ध गुरूंनी लपून वगैरे त्यांची दिवसभराची सगळी चर्या पाहिली. मुनी काय करायचे, आहाराला जायचे, जाऊन आले की सामायिकाला प्रतिज्ञा करून बसायचे 1 तास मी या शिळेवरून उठणार नाही. पुन्हा ते दिवसभर आपल्या आपल्या साधनेत चर्येत. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कोणी आलं तर उपदेश देणार आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा चर्येला जाणार येणार. हेच फक्त त्यांचं रुटीन होतं. मग हे त्यांनी 2-3 दिवस अभ्यास केला, अनेक दिवस अभ्यास केला. ते काय करतात, दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी मंत्रतंत्र करतात का, कोणाला वश करतात का, सगळ्या रीतीने त्यांनी चेक केलं. पण असं तर काय करत नव्हते मुनी. त्या बुद्ध गुरूंचं नाव होतं बौद्धदास. त्यांची चर्या त्यांनी पाहिली. ते एका शिळेवर बसून ध्यान करत असत. बौद्धदास नावाचा बौद्ध धर्मी मंत्रविद्येने, त्याला मंत्रविद्या येत होती. मग एक दिवस त्यांनी काय केलं, मुनिराज गेले होते चर्येला, आहाराला नगरामध्ये. तर आल्यावर ते ज्या शिळेवर बसणार ना, रोज तिथंच बसणार. मग त्यांना ते माहिती होतं. त्यांनी काय केलं, बुद्धदासनी त्याच्या मंत्रविद्येच्या सहाय्याने त्या शिळेला तप्त केलं. इतकं तप्त की पूर्ण आतून ती लाल झाली होती शिळा. काय खालून लावायसारखं असेल अग्नी वगैरे तर, किंवा मंत्रविद्येच्या सहाय्याने काही करू शकतो. आणि हे त्या मुनींना माहीत नव्हतं. तर ती शिळा त्यांनी तापून लालबुंद केली. मुनी आहारावरून आले आणि त्यांनी ते पाहिलं नव्हतं. ते जाऊन त्या शिळेवर पद्मासन घातलं आणि प्रतिज्ञा केली, मी 1 तास या शिळेवरून उठणार नाही. आणि झालं काय, ती शिळा तापत गेली खालनं. आणि इतकी तापली की आता पूर्ण त्यांचं शरीरसुद्धा भाजायला लागलं. आणि मग आता हळूहळू अग्नी पेटायला लागली. विचार करा कसं असणार. साधा आपण चमचा गरम झाला आणि हात लावलं तर कसं होतं आहे. आम्ही बघतोय आता जमिनीवरून चालायचं म्हणजे 12च्या उन्हामध्ये पाय असे भाजून निघतात. आणि काय झालं असेल जेव्हा नग्न शरीराने ते बसले त्या शिळेवर, जे की अशी लालबुंद तापली आहे. आणि ज्येष्ठ महिना होता. म्हणजे ज्येष्ठ म्हणजे मे जून, मे जूनचाच की टाईम. कधी असते हो ज्येष्ठ? ज्येष्ठांना माहिती असेल की आता चैत्र महिना. होय का? ज्येष्ठ कधी असते ते सांग. जून जुलैला. जून जुलैच्या दरम्यान असते. हा, एवढं मला माहिती आहे. आषाढच्या आधी. तर ते त्या कळालं की आता ते त्या शिळेवर बसले होते आणि ज्येष्ठ महिना होता. शिळा आतून तापू लागली.
मंत्राच्या सहाय्याने त्यांनी वरून दिसायचं का तर नव्हतं, पण आतून ती तप्त होत गेली आणि हळूहळू सांगितलं पूर्ण लालबुंद झाली. मुनी तर ध्यानामध्ये आपला आनंद भोगत होते, पण झालं काय, मुनींच्या साधनेमध्ये खंड पडला नाही. त्यांनी तर प्रतिज्ञा केली होती की मी 1 तास हलणार नाही. ते बसले ध्यानाला आणि त्यांनी ध्यान सोडलं नाही. आता हळूहळू काय झालं, शरीर आहे ते शरीर ऐकणार नाही आहे. आत्म्याला कसंही आपण आपल्या ताब्यात ठेवू शकतो, पण शरीराचं काय करणार. शरीर तर त्या अग्नीच्या अधीन झालं आणि काय झालं, हळूहळू दूर निघायला लागला. सगळीकडनं तापलेलं शरीर भाजून निघायला लागलं आणि जळायला लागलं म्हणा थोडक्यामध्ये. मुनी आपल्या आनंदामध्ये, कर्मांच्या भीषण उदयामध्ये शीतलतेचाच अनुभव करत होते. म्हणणं आणि बोलणं किती सोपं आहे, पण जे काय चाललंय ना त्यांच्यावर, शरीराच्या वर, पण ते त्या शरीरापासून अस्पर्शीच अनुभव करत होते. मी तर या उष्णतेला सुद्धा, या परिसराला सुद्धा जाणणारा आहे. पूर्ण शरीर अग्नीमध्ये जळू लागले. जिवंत माणसाचं जेव्हा असं ज्वलन व्हायला लागलं तर कळत असेल काय असणार त्यांची परिस्थिती. जसं पूर्वी काय करायचे, सती जायच्या स्त्रिया तर किती भयंकर परिस्थिती होती, तसं सांगितलं इथं. पण ते सगळे अज्ञानी म्हणा, दुसऱ्याच्या मोहाच्या निमित्तात तसं सती जायचे. पण इथं तर हे निर्मोही मुनी आहेत आणि त्यांच्या नकळत हे सगळं झालंय आणि त्यातून शरीराला आग लागली. अग्नीमध्ये शरीर जळू लागले. मुनी तर साम्य भावनेने आत्मसाधनेत दृढ झाले. देह धू धू जळू लागलं, असं ते काय म्हणायचं, आगीच्या लपटी, आणि इतकं भयंकर आग वाढली की पूर्ण शरीर त्याच्यामध्ये आता ध्वस्त होऊ लागलं. पण आत्मानंदाच्या अतिशयामध्ये मुनिराज परिणमन करू लागले आणि शीतलतेचा अनुभव करू लागले. हे सगळं पाहतोय लपून तो बुद्धदास, बुद्धमती, तो जो गुरु होता तो. आता इतकं बघितल्यावर तर काय व्हायचं आता त्याचं, जेव्हा पळलं तर साधं पळून जाईल कोणतरी, पण आता ह्याच्या शरीराला आग लागली तरी सुद्धा ते हल्ले नाहीत. मुनी म्हटल्यावर हा हल्ला. त्यांची मुद्रा पाहून बुद्धमती प्रभावित झाला. ॲक्च्युली तो जाळणारा कोण होता, नीट सांग, जाळणारा कोण होता, कोणी जाळलं, हा, म्हणजे म्हणायचंय मुनिराजांनी जाळणाऱ्याला जाळलं. कोणी जाळलं, कोणी कोणाला जाळलं, मुनी जळले नाहीत, जो जाळणारा आहे त्याला जाळलं. आता निमित्त रूपाने जो बुद्धमती आहे तो जळत होता ना अंतरंगामध्ये, तो स्वतः जळाला. आणि इकडं मुनिराज तर जळालेच नाहीत, उलट त्यांचे कर्म जळून गेले. जे की ह्या उदय येण्यायोग्य कर्म जे होते त्यांचे ते कर्मच भस्म होऊन गेले. आता कर्म काय त्रास देणार. बुद्धदास अंतरंगामध्ये जळत होता जेव्हा मुनी जळत नव्हते, म्हणजे त्यांच्या शरीराला जेव्हा अजून आग लागायची होती तेव्हा ह्याच्यामध्येच आग लागली होती की कसं यांचा नाश करू. त्यांची मुद्रा पाहून बुद्धमती प्रभावित झाला आणि हा उपसर्ग चालू असताना अनेक जण तिथं जवळ आले आणि ते सुद्धा पाहून प्रभावित होऊन सगळ्यांनी जिनधर्म स्वीकारला. मुनिराज तर अस्पर्शी स्वभावाचा अनुभव करत होते आणि त्या अनुभूतीमध्ये त्यांची विशुद्धी अशी वाढत गेली की 6व्या-7व्या गुणस्थानातून ते श्रेणी आरूढ झाले. काय करायचं असतं, श्रेणी आरूढ होतात म्हणजे बाहेरून काय करायचं नाही, विशुद्धी अंतरंगात ना अशी वाढते ना, बस मी ज्ञाता द्रष्टा आहे, कशाशी माझा संबंध नाही आहे, मी अस्पर्शी आहे, हे अनुभव करत त्याच्यात दृढ राहतात आणि ती परम विशुद्धी प्रगट होते. आणि सांगितलं मग असं जड जड ते पण त्याला पण वेळ लागत नाही. 8व्या गुणस्थानात गेले, 8व्यातून 9व्यात, 9व्यातून 10व्यात, 10व्यातून 12व्यात गेले.
आणि आता 12व्यातून 4 घाती कर्मांचा अभाव झाला आणि ते केवल ज्ञानी झाले. ते होते अंतकृत केवली, म्हणजे जे अंतर्मुहूर्तामध्ये केवल ज्ञानाला प्राप्त करतात असे ते ऋषभसेन मुनी शुक्ल ध्यानामध्ये आरूढ झाले आणि अशी श्रेणी चढत ते केवल ज्ञानी बनले. त्याच्यातून सुद्धा पुन्हा केवल ज्ञानातून काय ते साधनारत होऊन म्हणा की राहिलेल्या 4 अघाती कर्मांचा सुद्धा नाश झाला आणि ते सिद्ध झाले. जय बोलो ऋषभसेन सिद्ध भगवान की जय. जाळणारा तो नव्हता, कर्म होते. कोण जाळणारा? तुम्हाला तो बुद्धमती वाईट दिसतोय. कोण वाईट होतं? उपादान सांगा. म्हणजे मी केलंय ना असे काहीतरी पूर्वीचे परिणाम, तेच मला जाळत आहेत. ते कर्म आता उदयाला येत आहेत आणि त्याचं फळ मी भोगतोय. म्हणजे माझ्या परिणामांचं फळ भोगतोय, कर्मांचं पण नाही. म्हणून सांगितलं जाळणारा बुद्धमती नव्हता, तर माझेच कर्म होते पूर्वीचे जे काय केलेले, हे त्यांनी जाणलं आणि जाळणाऱ्यालाच जाळले. कर्म मला जाळत होते, त्या कर्मालाच जाळलं त्यांनी. आणि हे करा ना, तुम्हाला करायचा आहे ना पुरुषार्थ, आपल्या उदयांना नष्ट करायचा पुरुषार्थ करा. तो कसा होणार? जेव्हा आपण त्या उदयापासून भिन्न स्वतःला जाणणार, तर सगळ्या कर्मांचा उदय सहज नष्ट होणार. मुनी त्या कर्मांना जाळून मुक्त झाले. असाच महान पुरुषार्थ उष्णतेच्या प्रतिकारार्थ आपलाही असल्यास निर्वाण सुखाचा आनंद सहज भोगता येतो. म्हणूनच आपल्याला आता उष्णतेचा प्रकोप झालाय. लेट गेला काय होतंय? किती गरमी. महाराजांना असं सांगितलं ना, महाराज जेव्हा सोलापूरला होते त्यावेळेस उन्हाळा होता आणि भयंकर असं टेम्परेचर वाढलं होतं. किती हवा टेम्परेचर? 43 कधीच होतं, पुढं गेलं आता. तर तेव्हा असं टेम्परेचर खूप वाढलेलं म्हटल्यावर लोकांनी सांगितलं, म्हणले इथं का राहताय, इतकं गरमी आहे, इतका त्रास आहे, इतकं भयंकर हाल आहे तिथं, आणि का इथं राहताय, इथलं सोडा जागा. महाराजांनी काय सांगितलं? म्हणले वातावरण गरम झालंय हे मी जाणतो, त्याच्यानी मला त्रास आहे, हाय हाय हाय, ते सगळं तुमचं काम आहे. म्हणजे जो त्याच्यात आकुलता करणार तो त्याशी बद्ध होणार. मग तिथे थंड असू दे नाही तर उष्ण असू दे, त्याचा ज्ञाता राहावा ना. मुनिराज जिथं असतात तिथं थंडी असती का गरमी असती हो? असं मग जर इथं गरमी आहे म्हणून दुसऱ्या गावात गेलो, तिथं थंडी वाजल्या कुठं जाणार? म्हणजे असं क्षेत्र पलटत नाहीत. म्हणजे ह्या बहिरंगातल्या कारणांना पळून अन्य ठिकाणी जाता येत नाही. कर्मांचे उदय आहेत शेवटी. ते तुम्हाला असे उदय भोगावे लागणार होते तर कुठेही जावा भोगावेच लागणार. म्हणून सांगितलं चांगल्या क्षेत्रात गेला तरी उदय सोडत नाहीत. काय केलं हो तुम्ही? आज रॅली काढली का बरं? चांगले उदय यावेत म्हणून. काय केलं सचिन भैया? कशासाठी रॅली काढली? सगळे उदय बदलावेत म्हणून. कसे बदलणार? ह्याच्याद्वारे. म्हणून सांगितलं की कोणाचं परिणमन करू शकत नाही आपण, आणि ते उदय बदलायचे असतील तर बदलणार आहेत, नसेल तर तुम्ही काहीही प्रयत्न करा बदलणार नाहीत. म्हणून सांगितलं की पुरुषार्थ बाहेर करायचं नाही आहे तर स्वभावामध्ये करा, ज्याचं फळ आपल्याला भोगायला मिळेल. अन्यथा असंच कर्मांच्या अधीन होऊन म्हणलं की मग भूमिकेच्या अनुसार तुम्ही कार्य करणार, पण विशुद्धी किती केली ते सांगा की मला. मी तुम्हाला अंतरंग पुरुषार्थासाठी प्रेरित करते. बाहेरून तर करतायत की सगळे क्रिया समान दिसतील सगळ्यांच्या, पण त्याचं फळ तसंच मिळेल असं नाही आहे. सांगा मला, रॅलीमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचे परिणाम समान होते का? का? उद्देश तर समान होता ना तुमचा, मग फळ का वेगळं वेगळं? म्हणजे असं काहीच आम्ही घेतलं असं की राम, लक्ष्मण आणि सीता तिघजण 3 ठिकाणाहून आले होते, 3 ठिकाणी जाणार होते, पण इथं आत्ता एकत्र होते बरं का.
तर एकत्र ते मुनिराजांना आहार देत होते, काय मंदिरात पूजन करत असणार, सगळं कार्य एकत्र चालू होतं. शुभक्रिया घ्या एक एक्झाम्पल म्हणून. ते कार्य करत असताना त्या तिघांना आश्रवबंद किती आणि निर्जरा किती सांगितलं. राम भलेही त्या रावणावर बाण मारतोय, युद्ध करतोय, पण तरी सुद्धा त्याची निरंतर निर्जरा चालू आहे. आणि लक्ष्मण भलेही आहारदान देतोय, मुनींचं पाद प्रक्षालन करतोय, सगळी भक्ती सेवा करतोय, तरी सुद्धा निरंतर नरकगतीचा आयुबंध चालू आहे. काय नरकगतीच्या योग्य कर्मांचा आश्रव बंद चालू आहे. आणि सीता सुद्धा सांगितलं सगळ्या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे, तरी सुद्धा तिला देवगतीच्या योग्य आश्रव बंद चालू आहे. म्हणजे तिघं कुठे गेले हो? एक देवगतीला, एक नरकगतीला आणि एक मोक्षाला. कुठं जाणार आहे आत्मज? पहिला नंबर तुझा. पूनम कुठं जायचं आहे? सगळ्याला घेऊन जाणार मी. कुठं जाणार? कुठं जाऊ शकतो? म्हणून म्हटलं क्रिया समान असली तरी सुद्धा अभिप्रायानुसार, आपल्या परिणामानुसार आपल्याला कर्मांचा आश्रव बंद होतो आणि तशानुसार आपल्याला त्या गतीची प्राप्ती होते. म्हणून जसं ऋषभसेन मुनींनी पुरुषार्थ केला स्वभावाला जाणण्याचा, स्वभावामध्ये स्थिर राहण्याचा, ध्यानाचा, विशुद्धतेचा, तसा आपण पुरुषार्थ केला तर त्यांचे तर शरीर भस्म होऊन गेलं, सगळे कर्म नष्ट होऊन गेले. आपल्याला हे संकट का नाही नष्ट होणार हो? म्हणून बाहेर पुरुषार्थ करायचा नाही आहे. पहिल्यांदा आपलं परिणमन करा, ज्याच्या निमित्तामध्ये सगळे उदय सहज बदलू शकतात. हो. जाणार सर्व कर्मांपासून भिन्न, अस्पर्शी, निष्कर्म, ध्रुव जाणा. पहा, या उष्ण स्कंदांना सुद्धा मी मात्र जाणणाराच आहे. शरीर म्हणजे मी नाहीच. संस्कार करा, अनुभव करा. शरीरापासून सर्वथा भिन्न असणाऱ्या अशरीरी ध्रुवाला जाणा. सिद्धस्वरूपोऽहम्, शुद्धस्वरूपोऽहम्, अस्पर्शी स्वरूपोऽहम्. विसर्ज. नमो हरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.